बरेच लोक म्हणतात की परदेशात आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात, मग आपल्या इकडे द्यायला काय होते? तर जर्मनीत मी हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्स काम करतोय आणि इथं हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा हेल्थ इन्शुरन्स असतोय, कारण इथं प्रत्येकाला हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी आहे. खरं माझ्या पगारातनं महिन्याला 35% टॅक्स कट होतोय आणि त्यातला 9% हा हेल्थ इन्शुरन्ससाठी कट होतोय आणि 9% माझं हॉस्पिटल देते. म्हणजे असा 18% टॅक्स दिल्यावर ही आरोग्य सुविधा मिळते. आता हेल्थ इन्शुरन्स नक्कीच गरजेचं आहे, म्हणून जर ही सिस्टीम आपल्याकडे आणायची म्हटलं तर पगारात नाही एवढा टॅक्स द्यायला लोक तयार होणार आहेत का? आणि ज्यांच्याकडे पैसे ती होतील हो, पण सामान्य लोकांचं आणि शेतकरी बांधवांचं काय? कारण इथं प्रत्येकाला असा टॅक्स भरायला लागतोय. आणि आज आपल्याकडे आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या योजना आहेत आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतातच. आता तिथं स्टँडर्ड क्वालिटीच्या सुविधा मिळत नाहीत, त्यांची परिस्थिती वाईट आहे, हे नक्कीच मान्य आहे आणि ते 100% सुधारायला पाहिजे. खरं परदेशात मिळणाऱ्या सगळ्याच फॅसिलिटीचं कंपॅरिझन आपल्या इथल्याशी करण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.